अख्ख्या देशामध्ये कळवळ माजतो, हाहाकार माजतो, आक्रोश होतो. पण त्या पहलगावच्या हल्ल्याला 2 महिने होऊन गेले तरी त्या 4 अतिरेक्यांचा शोध हे 56 इंचाचं सरकार घेऊ शकलं नाही. कुठे गेले ते 4 अतिरेकी? कुठे गेले ते 4 दहशतवादी? तुम्ही पाकिस्तानवरती बॉम्ब टाकलात, मिसाईल टाकलं, सगळं केलं, दाखवलं, मग माघार घेतली. पण मुख्य प्रश्न कायम आहे. ते 4 अतिरेकी ज्यांनी आमच्या माय भगिनींचं कुंकू पुसलं, ते जमिनीत गडप झाले, हवेत अदृश्य झाले, आकाशात गेले, पाताळात गेले, गेले कुठे याचा शोध या देशाच्या गृहमंत्र्यांना अजून घेता आला नाही. आणि तुम्ही आम्हाला शौर्याच्या आणि राष्ट्रभक्तीच्या गोष्टी सांगता कशा करता? उद्धव साहेबांचं मला अभिनंदन करायचं. ऑपरेशन सिंदूर सुरू झालं, देशावर हल्ला झाला. उद्धवजींनी सगळ्यांना आम्हाला सांगितलं, खासदारांना सांगितलं, नेत्यांना सांगितलं, हा देशावरचा हल्ला आहे, हे देशावरचं संकट आहे. आपल्यातले सगळे मतभेद विसरून सरकार जी कारवाई करते आहे, जी कृती करते आहे, आपण त्यांच्या मागे ठामपणे उभं राहायला पाहिजे. हीच आपली राष्ट्रभक्ती. आणि आम्ही सगळे त्या पद्धतीनं काम करायला लागलो. पण राजकारण कोणी सुरू केलं या हल्ल्याचं? तर भारतीय जनता पक्षानं सुरू केलं. ऑपरेशन सिंदूरच्या नावाखाली आज मतं मागितली जात आहेत. ही आमच्या माय भगिनीचा पुसलेला कुंकवाचा अपमान आहे. मी आपल्याला सांगतो, आम्हाला असं वाटलं की मोदींनी आता लढण्याची जी सुरुवात केली आहे पाकिस्तान बरोबर, आता पाकिस्तानचे 4 तुकडे करूनच आमचं सैन्य मागे येईल. आता इस्लामाबाद, कराची, लाहोर, बलुचिस्तानवरती तिरंगा फडकवून आमचं सरकार मागे येईल. पाकिस्तानातील सगळे दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करून आमचं सरकार, आमचं सैन्य मागे येईल, शांत राहील. पण काय दुर्दैव या देशाचं. आमचं सैन्य आक्रमण पुढे पुढे जात असताना, हवाई दल हल्ले करत असताना अमेरिकेतून एक फोन येतो प्रेसिडेंट ट्रम्पचा, आणि त्या एका फोन नंतर हा भारत दहशतवादाविरुद्धची लढाई थांबवतो आणि माघार घेतो. आणि ही माघार का घेतली हे नरेंद्र मोदी आजही आम्हाला सांगू शकलेले नाही. आणि आज तेच प्रेसिडेंट ट्रम्प पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाला त्याच्या व्हाईट हाऊस मध्ये जेवायला बोलवतात, डिनरला बोलवतात आणि बोलतात आय लव्ह पाकिस्तान. हे नरेंद्र मोदींचे मित्र. आणि आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवताय, आम्हाला हिंदुत्व शिकवताय. आमच्या हिंदुत्वावरती तुम्ही प्रश्नचिन्ह उभा करता, आमच्या राष्ट्रभक्तीवरती प्रश्नचिन्ह निर्माण करता. या देशामध्ये डी कंपनीचं राज्य सुरू आहे. डी कंपनीचं राज्य सुरू आहे. दिल्लीमध्ये डी म्हणजे डरपोक आणि महाराष्ट्र डी म्हणजे डायरेक्ट डी. त्याला तुम्ही डी डी म्हणता. या डी कंपनीचे, या मुंबईतले, महाराष्ट्रातले अंडरवर्ल्डचे सगळे लोक भारतीय जनता पक्षानं आपल्या सरकारमध्ये घेतले. त्याच्यामुळे हे सरकार डी कंपनी चालवते आहे. आणि मला असं वाटतं प्रत्येक शिवसैनिकानं मतदारांपर्यंत, लोकांपर्यंत हा अत्यंत महत्वाचा विषय जो आहे हा आपण घेऊन गेलो पाहिजे. शिवसैनिक कधी खचणारा नाही. बाळासाहेब ठाकरेंनी जी आम्हाला प्रेरणा आणि ऊर्जा दिलेली आहे ती अशी कच खाणारी नाही. आम्ही लढणारे लोक आहोत आणि आम्ही लढत राहू. आमचा नेता सन्माननीय उद्धव ठाकरे हा सुद्धा रणमैदानात उभा राहून सगळी आव्हानं झेलत आमच्या बरोबर लढतोय, लक्षात घ्या. जाता जाता मी इतकं सांगेन, उद्धव साहेब, हे चित्र आपण पाहिलं असेल, हा उत्साह आपण पाहिला असेल. महाराष्ट्रात शिवसेनेचे नेते जिथे जिथे जात आहेत त्या प्रत्येक ठिकाणी शेतकरी, कष्टकरी, कार्यकर्ते
हे जमा होत आहेत. कालच्या विधानसभेच्या निकालावर त्यांचा आजही विश्वास नाहीये, पण तरीही ते लढण्यासाठी उभे आहेत. आपलं नेतृत्व त्यांना हवंय आणि संघर्ष करण्याची त्यांची तयारी आहे. शिवसेनेचा पुढला विजयाचा मंत्र कोणता असेल तर लक्षात घ्या, संघर्ष हाच आमच्या विजयाचा मंत्र आहे आणि आम्ही संघर्ष करण्यासाठी तयार केला पाहिजे. हिंदीमध्ये एक प्रसिद्ध कवी आहेत गोपालदास नीरज म्हणून. त्यांच्या फक्त 2 ओळी मी ऐकवतो आणि माझा विषय संपवतो. अत्यंत प्रेरणादायी आहे. जेव्हा जेव्हा माझ्यासारख्या माणसाला असं वाटतं की आता सगळं काही संपतंय, तेव्हा मी त्या नीरजच्या कवितांचं पुस्तक काढतो आणि त्या 2 ओळी वाचतो. नीरज म्हणतात, है बहुत अंधियारा अब सूरज निकलना चाहिए, है बहुत अंधियारा अब सूरज निकलना चाहिए, जिस तरह से भी हो मौसम बदलना चाहिए. रोज जो चेहरे बदलते हैं लिबासों की तरह, रोज जो चेहरे बदलते हैं लिबासों की तरह, अब जनाजा जोरों से उनका निकलना चाहिए. पहले कोणाचा जनाजा काढायचा? अब भी कुछ लोगों ने बेची नहीं है अपनी आत्मा, अब भी कुछ लोगों ने बेची नहीं अपनी आत्मा, ये पतन का सिलसिला कुछ और चलना चाहिए. फूल बनकर जो जिया वो यहां मसल गया, फूल बनकर जो जिया वो यहां मसल गया, जिस्म को फौलाद के साचे में ढलना चाहिए. छिनता हो जब तुम्हारा हक कोई, छिनता हो जब तुम्हारा हक कोई, उस वक्त तो आंख से आंसू नहीं शोला निकलना चाहिए. ही शिवसैनिकांसाठी प्रेरणा आहे. आपण चिडलं पाहिजे, आपण संतापलो पाहिजे आणि हा संताप आणि चीड अन्यायाविरुद्ध आहे, आमच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध आहे. निवडणूक आयोग ठरवू शकत नाही, अमित शहा ठरवू शकत नाही शिवसेना कोणाची आहे. उद्या आम्ही ठरवू, अमित शहा या देशात राहील की देशाच्या तुरुंगात राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.